पण काही बोलतो की मी युद्ध थांबवलं वगैरे वगैरे, पण आमचे आजचे पंतप्रधान त्याबद्दल अवाक्षर सुद्धा काढत ही वस्तुस्थिती आहे. आता महासत्तेचा भ्रष्टाध्यक्ष त्याला खाली मान घालावं लागेल ते इंदिरा गांधीच करावं. प्रियदर्शनी नाव हे त्यांना महात्मा गांधींनी दिलं. त्या गुंगी कुडियाने या देशात बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे भारतामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती झाली. भाषेचं वर्चस्व लादण्यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न केले. त्या काळात इंदिरा गांधींनी भारतीयांमध्ये एवढा विश्वास दाखवला की लोकांनी या दुष्काळी परिस्थितीत अत्यंत समर्थपणे एकही शेतकरी आत्महत्या त्या काळात घेतली नाही. नमस्कार, मी संजय सोनवणे. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रियदर्शनी इंदिरा हे नुसतं नाव जरी कानावर पडलं तर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. एवढी कठोर, एवढी दक्ष, राष्ट्रहिताची कामं करणारी, विदेश नीती अत्यंत समर्थपणे सांभाळणारी आणि निक्सन सारख्या अमेरिका त्यावेळेस अत्यंत बलाढ्य राष्ट्र, महासत्ता, त्याच्या अध्यक्षाला सुद्धा धुडकावून लावणारी ही जी महिला भारतामध्ये झाली, ती पंतप्रधान झाली, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण एका जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची पंतप्रधान एक महिलेने व्हावं आणि तिने तब्बल 3 टर्म पंतप्रधान पद सांभाळावं, ही खरंच कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. आज त्यांची जयंती. प्रियदर्शनी नाव हे त्यांना महात्मा गांधींनी दिलं. कारण त्या स्वातंत्र्य आंदोलनात लहानपणापासून सहभागी झालेल्या होत्या. त्यांनी वानर सेना गोळा करून त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध असहकाराचं जे महात्मा गांधींचं शस्त्र होतं लढ्याचं, ते वापरून ते त्यात लढत असत. स्वदेशीचा नारा देण्यामध्ये त्या सुद्धा आघाडीवर होत्या. त्यांचे वडील पंडित नेहरू तर सर्वांना माहिती आहे की भारताला एक दिशा देणारे, एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी पायाभरणी करणारे हे असे ते पंतप्रधान होते. आणि त्यांची कन्या लालबहादूर शास्त्री नंतर जेव्हा पंतप्रधान झाली त्यावेळेस त्यांना गुंगी उड्या म्हणायचे. कारण बोलण्यापेक्षा काम जास्त करण्यावर त्यांचा भर होता. त्या गुंगी गुडियाने या देशात अक्षरशः आर्थिक, सामाजिक आणि वेगळ्या अर्थाने जर म्हटलं आपण तर सांस्कृतिक क्रांती सुद्धा त्यांनी 1969 साली खाजगी बँका, त्या काळात सगळ्या बँका खाजगी होत्या, त्या शक्यतो धनाढ्यांनाच कर्ज देत. गरीब शेतकरी असतील, छोटे व्यावसायिक असतील किंवा नवीन उद्योग काढू इच्छिणारे होतकरू तरुण असतील, त्यांच्यासाठी बँका कधीही पुढे येत नसत, कर्ज सुद्धा देत नसत. त्यामुळे देशात एक वेगळ्याच प्रकारची विषमता तयार व्हायला लागलेली होती की पैसा फक्त पैसेवाल्याकडे जातोय अशी स्थिती होती. कर्ज सुद्धा जो पैसेवाला आहे त्यालाच मिळते अशी स्थिती होती. अशा काळामध्ये बँका सर्वसामान्य माणसासाठी काम कराव्या, त्यांच्या वित्त पुरवठादार व्हावं, त्यात सामान्य माणसांना आपल्या ठेवी ठेवता याव्या बँकामध्ये. मग भले ते छोटे छोटे असतील, ₹2 असतील, ₹5 असतील, कारण त्यावेळेस 2-5 रुपयाला किंमत फार मोठी होती. इंदिरा गांधींनी एका रात्रीमध्ये बँकांचं, खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. हा एक क्रांतिकारी निर्णय होता. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था बदलायला फार मोठा हातभार. या त्यांच्या कार्याबद्दल फारशी लोक चर्चा करत नाहीत. कारण आपण भारतीय लोक आज आजकाल कृतज्ञ झालेलो आहोत. आपल्याला गतकाळात झालेल्या पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांना शिव्या घालणं हेच आपल्याला अभिमानाचं वाटतं. असा हा काळ आहे, कृतज्ञ काळ आहे. परंतु खाजगीकरण, बँकांचं थांबवून राष्ट्रीयकरण केल्यामुळे फायदा असा झाला की अगदी खेडोपाडी सुद्धा बँका गेल्या. आपल्याला माहिती आहे की जसे गाव तिथे पाणवठा तसे गाव तिथे बँक, अशी अक्षरशः ती व्यवस्था झाली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची, मध्यमवर्गीय माणसाची असेल, खालच्या आर्थिक स्थितीतल्या माणसाची असेल, एक प्रचंड मोठी सोय झाली. त्यांना कर्ज मिळू लागली आणि त्यासाठी योजना सुद्धा जाहीर करण्यात आल्या. कृषी कर्ज असतील, मग जे बेरोजगार आहेत त्यांना व्यवसाय धंदा जर काही करायचा असेल तर त्यासाठीचं वित्त भांडवल असेल, बीज भांडवल असेल, हे पुरवणं असो, अशा त्या बँकांची रचना झाली आणि त्यांनी ती कटाक्षाने राबवून घेतली. त्यामुळे भारतामध्ये एक फार मोठा वर्ग आपल्या उत्पन्न स्थितीमध्ये वाढला आणि दारिद्र्याच्या दलदलीतून बाहेर पडायला फार मोठ्या प्रमाणावर त्याला मदत झाली. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्याला जे आज माहीत नसतं हे दुर्दैव आहे. आज खाजगी बँका आहेत. खाजगी बँका कशासाठी कर्ज देतात? ते तुम्हाला कार घ्यायला कर्ज देतील, टीव्ही घ्यायला कर्ज देतील.
पण तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर खासगी बँका तुम्हाला इतके कागदपत्र मागतील आणि शेवटी ते कर्ज देणार नाही. शेतकऱ्यांचं हे लोक सुद्धा करत नाहीत. आजची ही स्थिती आहे. म्हणजे त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे भारतामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती झाली आणि त्या आर्थिक क्रांतीमुळं देश एक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करायला लागला. त्याची पायाभरणी इंदिरा गांधींनी केली. हे आपण कृतज्ञतापूर्वक त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. हे झालं आर्थिक आघाडी. त्यांची दुसरी आघाडी होती परराष्ट्र नीती. पाकिस्तान त्यावेळेस पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान हे एकच राष्ट्र होतं. जरी त्यांची भौगोलिक स्थानं वेगळी असली, तर ते एकच राष्ट्र होतं. आणि त्यांचा पश्चिम पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तानवर अन्याय, अत्याचार हा फार मोठ्या प्रमाणावर होत होता. भाषिक दबावही खूप मोठ्या प्रमाणात आणला जात होता. कारण जो बांगलादेश आहे, त्या पूर्व पाकिस्तानची मूळ भाषा बांगला आणि यांची उर्दू. त्यामुळे भाषेचं वर्चस्व लादण्यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न केला. खरं तर इंदिरा गांधींनी ज्यावेळेस दक्षिणेतनं हिंदी भाषेला विरोध सुरू झाला, त्यावेळेस तमिळनाडूमध्ये जाऊन तिथल्या सर्व नेत्यांना, विद्वानांना, अध्यापकांना भेटून हा भाषिक विरोध का, याची कारणं मूलभूत समजून घेतली. हा सांस्कृतिक मुद्दा असतो. भाषा ही आपली प्रत्येकाची संस्कृती असते. आता महाराष्ट्रातही आपल्याला माहीतच आहे, जी भाषा सूत्र पहिलीपासून हिंदी लागू करायची, त्याला सगळ्यांनी विरोध केला आणि ते स्वाभाविक होतं. बांगलादेशाचं तेच झालं. इंदिरा गांधींनी साऱ्या जगाचा विरोध असताना, भारत त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या एवढा सक्षम नसताना कारवाई करून अक्षरशः पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान एकमेकांपासून तोडले. एका नवीन स्वतंत्र राष्ट्राची स्थापना झाली, तो म्हणजे बांगलादेश. ह्या युद्धाच्या वेळेस पाकिस्तानने म्हणजे पाकिस्तानने स्वाभाविकपणे युद्धाची भूमिका घेतली. इंदिरा गांधींनी समर्थपणे त्यांना तोंड देण्यासाठी आपलं सैन्य खडं केलं. 71चं युद्ध त्यातनंच घडलं. आपल्याला माहिती आहे आपण ते जिंकलो. बांगलादेशाची निर्मिती झाली. पण त्यावेळेस अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेऊन आपलं 7वं आरमार अरबी समुद्रामध्ये उतरवायची सगळी व्यवस्था केलेली होती. कारण भारतावर दबाव यावा आणि भारताने ही आक्रमक युद्धनीती ही सोडून द्यावी. परराष्ट्र नीती भारताने गरीब राष्ट्राने दबल्यासारखंच राहिलं पाहिजे, अशी अमेरिकेची भूमिका होती. आजही त्यात काही फारसा बदल झालाय असं नाही. पण काहीही बोलतो, की मी युद्ध थांबवलं वगैरे, वगैरे, वगैरे. पण आमचे आजचे पंतप्रधान त्याबद्दल अवाक्षर सुद्धा काढत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे इंदिरा गांधींची परराष्ट्र नीती ही किती श्रेष्ठ दर्जाची आणि ताठ मानेची होती, ताठ कण्याची होती, हे आपल्याला दिसून येतं. इंदिरा गांधींनी अमेरिकेने 7 वारंवार पाठवलं म्हणून घाबरला नाही, विचलित झाला नाही. त्यांनी रशियाची मदत घेतली आणि अमेरिकेला परस्पर त्यांच्यावर शीतयुद्ध चालू होतं अमेरिका आणि रशियामध्ये. त्याचा फायदा घेत इंदिरा गांधींनी बरोबर अमेरिकेला शह दिला आणि 7व्या आरमाराला शेवटी मागे जावं लागलं. रिचर्ड निक्सन त्यामुळे एवढा संतापला, की तो इंदिरा गांधींना चुडेल म्हणायला लागला. म्हातारी चुडेल. हे म्हणजे अत्यंत त्यांनी काढलेले अपशब्द आहेत. परंतु त्याला किती संताप आला असेल, त्याचा किती हिरमोड झाला असेल, त्याला किती खाल खालमानेने की महासत्ता, महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष त्याला खाली मान घालावं लागलं. ते इंदिरा गांधींनीच करावं. हे अत्यंत भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. ही आजच्या पिढीला माहीत असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे झाले विदेश नीती. पंडित नेहरूंनी वापरलेलं अलिप्ततावादी धोरण जे होतं ते त्यांनी संपूर्ण पाळलं आणि जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीने त्यांनी आपली पावलं उचलली. त्यानंतर त्यांनी अजून केलेली एक महत्वाची घटना म्हणजे दुसरी हरित क्रांती. पहिल्या हरित क्रांतीचे जनक पंडित नेहरू, परंतु भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली होती. लोकसंख्या वाढीमुळं अन्नधान्य उत्पादन जरी वाढत असलं पहिल्या हरित क्रांतीमुळे, तरी ते कमी पडत होतं आणि आपल्याला अन्नासाठी परदेशांवर अवलंबून राहावं लागत होतं. मग इंदिरा गांधींनी काय केलं? इंदिरा गांधींनी भारतातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांना संपर्क साधला, त्यांची चर्चा केली आणि इथेच नवीन बीजं बीजं कशी बनवता येतील आधुनिक प्रकारची, की ज्यामुळे उत्पादन वाढू शकेल, कमी काळात जास्त उत्पादन मिळेल, अशी पिकं कशी तयार होतील यासाठी त्यांनी संशोधन करायला सांगितलं. आणि या दुसऱ्या हरित क्रांतीत अगदी गुरं असतील, गुरंढोरं असतील, शेती असेल, पाणी पुरवठा असेल, त्यांना लागणारी वीज असेल, हे करण्यासाठी महाकाय प्रकल्प उभे केले.
आणि दुसऱ्या हरित क्रांतीमुळं, कारण आपल्याला 72चा दुष्काळ आठवत असेल. आपल्याला 72च्या दुष्काळात एवढं होरपळून टाकलं होतं, की अक्षरशः आपण अन्नाला महाग होतो. शेतीत काही पिकलं नव्हतं दुष्काळामुळे आणि परदेशातनं निरो मागव, सुकडी मागव असे करून आपण कदान्न अक्षरशः तिथे डुकरांना खायला दिलं जाणारं अन्न भारतीयांना खावं लागत होतं. हे भारताच्या 72 ते 75च्या काळातले जे लोकं आहेत, ते याबद्दल बोलू शकतात. मी तो दुष्काळ पाहिलेला आहे, भोगलेला आहे. तेव्हा मी लहान होतो. त्या काळात इंदिरा गांधींनी भारतीयांमध्ये एवढा आत्मविश्वास जागवला, की लोकांनी या दुष्काळी परिस्थितीला तोंड दिलं अत्यंत समर्थपणे. एकही शेतकरी आत्महत्या त्या काळात घडली नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज जर पाहिलं आपण महाराष्ट्र, नुसता महाराष्ट्र जरी घेतला, तर शेतकरी आत्महत्येमध्ये आज तो दुर्दैवाने अत्यंत आघाडीवर आहे. परंतु इंदिरा गांधीच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. एवढी बिकट स्थिती असूनही कारण तो स्वाभिमान, एक आत्मविश्वास त्यांनी जो भारतीयांना जागृत केला होता आणि 71च्या युद्धात भारत जिंकल्यामुळं आणि बांगलादेश आणि पाकिस्तान हे 2 वेगळे देश झाल्यामुळं अख्खा जगाचाच नकाशा बदलल्यामुळं लोकं त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकतात. अगदी आदिवासी पाडे, अगदी दूर-दूरचे, अगदी दुर्गम भागातले, तिथल्या लोकांनाही भारतातली महात्मा गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी या व्यक्तींपलीकडे माहिती नसतं. आजही ती स्थिती आहे. आजही आपण जर गोंदिया वगैरे चंद्रपूर या भागात गेलं, आदिवासी पाड्यांवर गेलं, तर इंदिरा गांधी आजही राज्य करतायत असं खूप आदिवासी लोकांना आजही वाटतं. म्हणजे याच्यावरनं इंदिरा गांधींची लोकप्रियता किती अचाट आणि अफाट असेल आणि त्याचा जनमानसावरचा प्रभाव, लोकांमध्ये त्यांची मिसळण्याची कला कौशल्य किती असेल याची आपण आज कल्पना करू शकतो. या हरित क्रांतीमुळे काय झालं लोकांना खाद्य सुरक्षा, अन्न सुरक्षा मिळायला सुरुवात झाली. अन्न सुरक्षा हा शब्द पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला भारतामध्ये तो इंदिरा गांधी, की प्रत्येकाच्या पोटाला अन्न मिळालं पाहिजे. म्हणून रेशन दुकानं जी आहेत ती गावोगावी खेडोपाडी रेशन दुकानं त्यासाठीच उघडण्यात आली, की स्वस्तामध्ये लोकांना अन्न, धान्य हे वगैरे गोष्टी मिळायला पाहिजे. मीठ, मिरची मिळायला पाहिजे. ते अन्न सुरक्षेचं फार मोठं काम केलं. ह्या भुकेल्या देशांना पोटाला दिलं. हे इंदिरा गांधींचं एक महत्वाचं कर्तृत्व आहे. त्यानंतर आजही विरोधक हसतात. इंदिरा गांधीवरची जी टीकाकार आहे ते हसतात. कशासाठी हसतात, की म्हणे इंदिरा गांधींनी गरिबी हटाओ योजना आणली. आणि देश गरीबच होता त्यावेळेस. आजही त्यात काही फारसा फरक पडला अशातला भाग नाहीये. काही एक 5-10% वर्ग थोडासा अ, अति उच्च उत्पन्न गटात गेला. परंतु सर्वसामान्य जनता आहे. आजही 40 कोटी लोकांना मोफत धान्य किंवा स्वस्त धान्य द्यावं लागतं. हे वास्तव आहे. म्हणजे गरिबी हटाव ही एक काळाची गरज होती आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आज गरिबीच्या व्याख्या बदलल्यात. गरिबीची परिमाणं बदललीत. गरिबीची सर्व जी संरचना होती ती बदललेली आहे. हे आपण लक्षात घेत नाही. गरिबी हटाव कारण गरिबी ही राहणार आहे. परंतु तिची परिमाणं बदलली पाहिजेत. कालची गरिबी रुपयाला महाग अशी स्थिती होती. आज ₹1000 महाग, 2000 महाग म्हणून गरीब अशी म्हणायची वेळ आली. म्हणजे हा जो पाया घातला, हा पाया इंदिरा गांधींनी घातला. त्यांनी इथेच त्या थांबल्या नाही. अणुसंशोधनाची परंपरा पंडित नेहरूंनी घालून दिली होती. त्यांनीच होमी भाभांना भारतात आणून त्यांच्याकडे अणुसंशोधनाची जबाबदारी दिली होती. इंदिरा गांधींनी त्याच्यावर कळ चढवला. सारं जग विरोधात असताना लक्षात घ्या, सारं जग विरोधात असताना त्यांनी पहिली अणुचाचणी घेतली पोखरणला. त्या पोखरणच्या अणुस्फोटामुळं सारं जग दणाणलं. सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला, की आम्हीही अण्वस्त्रधारी आहोत, हे साऱ्या जगाला सांगायची त्यामुळे एक संधी मिळाली आणि प्रत्येकाचा मूळ भारतीयाचा अभिमानाने भरून आला. कारण पोखरणचा पहिला जो अणुस्फोट झाला 1974 साली, तो देशाचं अणुशास्त्र, आण्विक ऊर्जा आणि अणुबॉम्ब कारण सामरिक पातळीवर अणुबॉम्बची आवश्यकता आहे, तशीच अणुशक्तीची गरज विजेसाठी आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अणु हा असा प्रकार आहे, की त्याचा उपयोग तुम्हाला निर्मिती सृजनासाठी करता येऊ शकतो आणि विध्वंसासाठी करता येऊ शकतो. पण त्याचाही पाया इंदिरा गांधींनी घातला. याचं सुद्धा आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे, की त्यांनी लादलेल्या आणीबाणीबद्दल आज विशेषतः भाजप किंवा संघ परिवार
टीका करत असतो. परंतु या संघ परिवारानेच आणीबाणीचं स्वागतही केलं होतं हे आपल्याला सहसा सांगितलं जात नाही. झालं काय होतं? झालं असं की एकीकडे रेल्वेचा संप घडवायचा, जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी तर अगदी पोलिसांना आदेश मानू नका असं सांगायला सुरुवात केली. रेल्वेचा संप घडवायचा कट झाला, की रेल्वेचा जर संप झाला, तर तिथे जर हडताल झाला, तर अख्ख्या देशाचं दळणवळण तुटेल, हा देश विस्कळीत होईल आणि देश अक्षरशः संपेल. आणि त्यामुळे एक अराजकाची स्थिती येईल, विनाशाची स्थिती येईल. हे उघड-उघड चित्र होतं. ते चित्र मी पाहिलेलं आहे स्वतः माझ्या डोळ्यांनी तो काळ मी पाहिलेला आहे, आणीबाणीचा काळ. त्या काळामध्ये अक्षरशः एवढी सुव्यवस्था आली आणीबाणी झाल्यावर, की कोणत्याही अधिकाऱ्याची हिंमत नव्हती, की 10ची जर वेळ असेल ऑफिसची, तर तो 10 वाजून 5 मिनिटांनी येईल, ही हिंमतच नव्हती. प्रत्येकाला पैसे न घेता, भ्रष्टाचार न करता कामं करावी लागायची. हे त्या काळाचं वैशिष्ट्य. उलटं शासन, प्रशासन आणि सामान्य लोक जास्त जवळ आले त्या आणीबाणीच्या काळात. आणि ज्यांनी हा कट आखला होता, संप घडवून आणणं, सैन्याला आदेश पाळू नये असं जे सांगितलं जात होतं, त्याचा परिणाम एवढा गंभीर झाला असता, की सैन्य दलाने जर उठाव केला असता, तर भारताचं आज पाकिस्तान तेव्हाच झाला असता. आजचा दिवस पाहायला कदाचित आज आपण एका देशात नसतोच, आपण आपले 10 देश झाले असते, अशी ती स्थिती होती. त्यांनी आणीबाणी लावली. हे अत्यंत स्वागतार्ह आहे, कारण विनोबा भावे सुद्धा, आचार्य विनोबा भावे त्याला अनुशासन पर्व म्हणायचे. कारण त्या काळात जनतेला खरोखरच फार चांगल्या स्थितीला सामोरं जावं लागलं. चांगले दिवस आले. प्रशासन त्यांचं ऐकायला लागलं. त्यांची कामं लगेच फटाफट, फटाफट व्हायला लागली. हे त्याचं फार मोठं यश होतं. त्यामुळे आणीबाणीला हुकुमशाही म्हणणं म्हणजे इंदिरा गांधींची, हा अत्यंत अन्याय आहे. आता प्रत्यक्ष उलट आहे. आता हुकुमशाही घोषित केली नाही, पण हुकुमशाही कितीतरी पटीने लोकांचं जीवन उद्ध्वस्त करते. धर्माधर्मामध्ये संघर्ष पेटवले जात आहे. आज वृत्तपत्रांना सुद्धा जाहीरपणे भूमिका घेताना अडचणीचं होऊन जातं. लेखक सुद्धा जास्त बोलत नाही. विचारवंत काही जर ठराविक आपण अपवाद बोलले, तर मिठाची गोळी धरून बसलेले असतात. अशा स्थितीमध्ये इंदिरा गांधींनी जी पद्धतीने अनुशासन आणलं, प्रशासन आणलं, त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. चौथी गोष्ट कुटुंबनियोजन. भारताची लोकसंख्या वाढत होती. पोटाला उत्पादन जरी अन्न उत्पादन वाढत होतं भारतातलं, परंतु पोटाला पुरत नव्हतं. कारण का? लोकसंख्या एवढी भस्मासुरासारखी वाढत चाललेली होती, की हे कुठेतरी थांबवायची आवश्यकता होती. त्यांनी कुटुंब नियोजन आणलं. कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी करणारे खालचे अधिकारी होते. त्यांना हे शिस्तबद्ध जीवन, आपलं वेळेवर काम करणं, पैसे नाही खायचे, भ्रष्टाचार करायचा नाही, याची कुठेतरी चीड होती. मग त्यांनी काय केलं, कुटुंब नियोजनाच्या म्हणजे अंमलबजावणीमध्ये काही प्रमाणात अन्याय सुद्धा त्यांच्याकडनं झालेले आहे. म्हाताऱ्या-कोताऱ्यांची नसबंदी केली गेलेली आहे. याची उदाहरणं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहेत. आणि याचं कारण काय, यांना कोटा भरायचा होता फक्त. कोटा भरण्यासाठी एकदा, दोनदा, तीनदा सुद्धा नसबंदी करायला मागं-पुढं पाहिजे नाही. या अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळं, अत्याचारामुळं इंदिरा गांधींना जनतेच्या थोड्याफार रोषाचा सामना करावा लागला. आणि विरोधी पक्षांनी आपले कुजबूज मोहिमे झाले. कारण यांच्याकडं वृत्तपत्र नसली, काही नसलं, माध्यमं नसली, तरी यांची कुजबूज मोहीम. आता WhatsAppचा त्याच्यासाठी उपयोग करतात, हा भाग वेगळा. पण त्यावेळेस ती कुजबूज मोहीम होती. ती लोकांचं मन कलुषित करण्यामध्ये ती अत्यंत यशस्वी ठरली. इंदिरा गांधीचा पराजय झाला. परंतु नंतर आलेलं सरकार, जनता पक्षाचं सरकार, गडबडो सरकार ज्याला आपण म्हणू, कारण त्यात जनसंघही होता, त्यात बरेच पार्ट्या होत्या. मोरारजी देसाई आंदोलन झाले. परंतु 2.5 वर्षात यांनी असा गचाळ कारभार केला, विस्कळीत कारभार केला, की लोकांना शेवटी त्यांच्या हातावर नारळ द्यावा लागला आणि पुन्हा इंदिरा गांधींना पंतप्रधान बनावं लागलं. हा इतिहास आहे. असं का बदल्या पुन्हा पंतप्रधान का बनल्या? तर एवढंच वाईट होतं, आणीबाणी जर एवढीच वाईट होती, तर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नव्हते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इंदिरा गांधींनी त्यावेळेस देशाच्या हितासाठी जे निर्णय आज कठोर जरी वाटले, पण ते आवश्यक होते, त्यांनी परिणाम घडवला. ते घेण्यामध्ये त्यांनी चुकाई केली नाही. एवढंच काय, शिखांचा दहशतवाद, खलिस्तानचा दहशतवाद,
जो पाकिस्तान रिलीज होता, कॅनडामधनं आधी फंडिंग मिळतं, तेव्हाही मिळत तेव्हा मोठ्या प्रमाणात मिळत होतं आणि देशभर हिंसाचार त्यांचा चाललेला होता. पुण्यात सुद्धा बँकांवर, सरकारी बँकांवर हल्ले झाले, तर बँकेचे कर्मचारी मारले. हे वास्तव आहे. आता हा जो भिंद्रांवाले होता, त्या भिंद्रांवालेने सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकला. 1000-1500 अतिरेकी खलिस्तानी त्याच्यासोबत होते आणि सुवर्ण मंदिर, आता खरं म्हणजे स्वर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करायला किती मोठं बिल्डिंग पाहिजे याची आपण कल्पना करू शकता. कारण भारतीय सैन्यामध्ये पराक्रमी वीर शिखांचा प्रचंड मोठा संख्या आहे. सुवर्ण मंदिरावर हल्ला म्हणजे तो शिखांच्या अस्मितेवर हल्ला होता. परंतु यांना स्वर्ण मंदिरावर हल्ला नव्हता करायचा, त्यात दडून बसलेल्या, त्यात आश्रय घेतलेल्या आणि हे समजून की स्वर्ण मंदिरावर कोणी कारवाई करायची हिंमत करणार नाही, असं भ्रमात असणाऱ्या लोकांना यांनी धडा शिकवला. स्वर्ण मंदिरात सैन्य घुसलं, जनरल वैद्य त्याचं नेतृत्व करत होतं. त्यात भिंद्रांवाले आणि त्याच्यावर अनेक अतिरेकी मारले गेले. आणि नंतर तरी इंदिरा गांधींनी आपले बॉडीगार्ड जे आहे ते शिखच ठेवले, हे लक्षात ठेवा. का ठेवले असावे? कारण त्या म्हटलं की माझा संघर्ष हा शिखांशी नाहीच आहे, ह्या अतिरेकी शिखांशी आहे. मी माझे बॉडीगार्ड बदलणार नाही. अगदी यासर अराफत, पॅलेस्टाईनचे सर्वोच्च नेते त्यावेळेचे, ते भारतात आले होते, इंदिरा गांधींना भेटले होते. इंदिरा गांधींना त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही तुमचे बॉडीगार्ड बदला. इंदिरा गांधी त्यांना स्पष्टपणे म्हणाल्या की नाही, हे होणार नाही, मी बॉडीगार्ड बदलणार नाही आयटीसाठी. परंतु दुर्दैवाने बेन सिंग वगैरे दोन त्यांच्या बॉडीगार्ड्सने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. अक्षरशः 30-32 गोळ्या त्यांच्या मशीन गन मधनं झाडलेल्या होत्या, अंगातनं आरपार झाल्या. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. एक फार मोठं भारतातलं एक तेजस्वी, स्वाभिमानाचं आणि भारताला एक ताठ कण्याचा बनवण्याचं श्रेय ज्याच्याकडं विवादपणे जातं, त्यांचा यांनी खून केला. परंतु एक लक्षात घ्या, इंदिरा गांधी गेल्या, भारताचं त्यांच्यावर किती प्रेम असेल हे सांगत नाही. ही बातमी जशी आली, लोकांनी आपली सारी दुकानं बंद केली. रिक्षा रस्त्यावर धावेना झाल्या, त्या सुद्धा थांबल्या. सगळं म्हणजे पुण्यासारख्या शहरावर अशी अवकाळ आली की चहाचं हॉटेल नाही, टपरी नाही, उघडी नाही, काही उघड नाही. सगळं स्वयंस्फूर्त, हा अत्यंत स्वयंस्फूर्त लोकांनी बंद पाळला. दुःख झालं, लोकांनी अश्रू काढले की इंदिरा गांधी गेल्या म्हणजे आमची माय गेली, असे उद्गार काढले. या अशा प्रकारची प्रचंड लोकप्रियता, खरी लोकप्रियता आणि जनमानसातलं जे स्थान, ही आजही भारतातल्या बहुंशी आदिवासींना असं वाटतं की आजही इंदिरा गांधींचंच राज्य आहे. इंदिरा गांधीच पंतप्रधान त्यांना माहिती आहे. त्यांना मोदी माहित नाही, की लालबहादूर शास्त्री माहित नाही, किंवा राजीव गांधी सुद्धा माहित नाही. पण इंदिरा गांधी त्यांना माहित आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. का असं होतं? कारण त्यांनी आदिवासींपासून सर्वांसाठी, सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं, त्यांच्या पोटाला अन्न कसं मिळेल, त्यांच्या गैरसोयी दूर कशा होतील, रस्ते कसे बनतील, शाळा कशा बनतील, त्यांनी पहिलं शिक्षण धोरण आणण्याचा मान इंदिरा गांधींचा आहे. आज मेकाले शिक्षण प्रणालीबद्दल बरंच पंतप्रधान बोलतायत, परंतु यांना हे माहित नाही की इंदिरा गांधी या गांधी मार्गावर चालणाऱ्या होत्या. त्यांनी गांधीजींनी जी शिक्षण पद्धती सांगितली होती की जे शिक्षण हे जीवनासाठी असतं, त्या पद्धतीनेच शाळा काढल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला अजूनही आठवत असेल किंवा अजूनही ते स्थिती आहे. गावातल्या आजच्या जर जिल्हा परिषद शाळा बघितल्या, त्यांचं नाव असतं जीवन शिक्षण मंदिर. जीवन शिक्षण म्हणजे इथे जीवनाचं शिक्षण दिलं जातं, इथे पोटात पोट भरण्याचं शिक्षण दिलं जात नाही. म्हणजे शिक्षणाची व्यापकता त्यांनी वाढवली. त्यासाठी त्यांनी पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यांनी आणलं. नंतर कोठारी आयोगाची स्थापना झाली, त्यांच्या शिफारशी आल्या. हे सगळं भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र सुधारणा व्हाव्यात यासाठी त्यांनी सुद्धा आमूलाग्र कार्य केलं. म्हणजे त्यांचं कार्य एवढ्या क्षेत्रांमध्ये आहे, एवढ्या क्षेत्रांमध्ये, की त्याची आपण तुलना करू शकत नाही. आजही भारताला अशा समर्थ नेत्याची, पंतप्रधानाची आवश्यकता आहे. ट्रम्प समोर झुकणाऱ्यांची आम्हाला आवश्यकता नाही, किंवा चीन समोर झुकणाऱ्यांची आम्हाला आवश्यकता नाही. ज्यांना नेपाळ, भूतान, बांगलादेश झुकवतो,
त्यांना त्यांच्या अशासारखे आम्हाला नेते नको आहेत. आम्हाला ताठ म्हणायचे, आम्हाला अभिमान, स्वाभिमान शिकवणारे आणि खरोखरच राष्ट्राबद्दल, आमच्या जीवनाबद्दल, आमच्या व्यवस्थेबद्दल अभिमान वाटेल अशी स्थिती निर्माण करणारा नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. मित्रहो, आज इंदिरा गांधींचं स्मरण करताना आपण हे त्यांच्या जीवनाचे पैलू निष्पक्षपणे पाहायला पाहिजे आणि खरोखरच भारतातल्या महिला वर्गांनी विशेषतः हे जे आज ₹10,000 ₹2,500 या डोळ्यांसाठी जीव टाकतात. त्यांनी इंदिरा गांधींनी जो स्वाभिमानाचा आदर्श घालून दिला होता, एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आदर्श घालून दिला होता. तो आदर्श पाळण्याची नितांत आवश्यकता आहे. एवढंच मी म्हणेल. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. इथे थांबतो. धन्यवाद.